बरोबर बरोबर हा. आणि भीमा पुजाऱ्याच्या बकऱ्याचं पिलू मी आणलं होतं, जे आता माझ्यापाशी आहे ते. हा हा बर 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 हा. आणि त्याचं पिलू आता आहे माझ्याकडे. नाही नाही कसे कसे वंशाला म्हटलं जरा कितवं तुमच्याकडे वंश आहे ते. माझ्याकडे 5व्या नंबरची वंशावळ आहे. बर परत सांगा भाऊ आता बोललेलं कसं कसं. हे सोमानाचा बकरा मोदी बकऱ्या जाती तर बरोबर. हा पहिला मालक बाबू तात्या मेटकरे हा. त्यानंतर सोमानाना, सोमनाला दुसरा भीमा पुजारी. भीमा पुजारी. आणि भीमा पुजाऱ्याच्या बकऱ्याचं पिलू मी आणलं होतं. भीमा पुजारीच्या बकऱ्या चुल्लू तुम्ही आणलं होतं बर हा. हा आणि त्याचं पिलू आता झालं आमले. मग तुमच्याकडे पिल्लू घेऊन मग तुमच्याकडे धानाचे काळे आतपाडी. हा मग 5वी लाईन आहे म्हणाय तुमच्याकडे हा. हा 5वी लाईन आहे आणि आकडा घेऊन चला आमलं कोलच आहे सेम मोदी सारखा आहे. सेम टू सेम. हा सेम आता काय थोडाफार फरक राहणार पण कोल्या कलरचा मोदी सारखं आकडा घेऊनच आहे. किती महिन्याचा आहे 15 दिवस झाले तर. आत्ता. हा आता माझं अजून माझ्या बकऱ्यानं दात लावला ना, आता लावला पण असेल नाही तर नसेल. काय सांगता किंमत. किंमत इथं आल्यावर आधी पसंत तर या की पुण्या बघू. काय किंमतचं करायचं आपल्याला. 5 आणि 7 लाख कसं मंडळ कसं काय पाहून व्हायचं. तेवढं नाही सांगत आम्ही हो, एवढ्या लांबच्या किमतीला कशाला जाते तेव्हा. म्हणजे 5वी पिढी तुमच्याकडे हाय म्हणायची हा. हा 5वी लाईन चालू आहे आपल्याकडे बघा आता. 5व्या लाईनीची पिलो आहे ती. आणि आणि मेंढी मी तुमच्याकडे टाकणार आहे ती आता का नाही. मी ह्या सांगोलच्या जत्रेला माझं बकरं धुवून तोंड करून सोमाना टाकून आता ते मोदीचं काय मी पुटू घेणार नाही. सोमाना बकरा पुटू घेणार आहे. बर 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 हा हा हा. सोमाना बकऱ्याचा पोटू नंतर भीमा पुजाऱ्या बकऱ्याला पोटू माझ्या बकऱ्याला पोटून त्या पिल्ल्याचा पोटू टाकणार. आता मोदीचा काय आपल्याकडे काय पोटू मिळणार नाही. मोदी जावे. हा त्याचं काय आपण टाकणार नाही. पण ही एवढी वंशाळ माझ्यापाशी आहे म्हणून टाकणार आहे. म्हणजे ही 3 मोठी आणि ती 4थ्या नंबरचं आणि मोदी 5व्या नंबर. 5 वंशावळ तुम्हाला सगळं माहित आहे हा. हा आणि मेंढी पण चांगली आहे ती वंशावळी मधली. आणि आय म्हणून टाकायचे मेंढीचे त्या बकऱ्याची आय म्हणून टाकायचे हा. हा आय पण टाकायची बाजूला. ती आहे ती खालची हुलगं तिच्या मेंढरातली. आता तिचं मागचं काय खातर माहित नाही पण बकरा तिची आय चांगली आहे ती तेवढं माहित आहे. बरोबर अशी वंशावळ टाकलं का नाही. अशी वंशावळ टाकलं का माणसाला कळत्याला 5 म्हणजे पडतून लागतोय. नातू झाला आजोबा झाला हा पडताना लागते पडताना. परतान कशाला खपर तोंडा या मोहरी गेलं 5व्या नंबरचं म्हणल्यावर बघा की तुम्ही. लांब गेला अंतर म्हणजे ते आणि चांगलंच होणार हो. आणि पिल्लू आणि एकच झालं आमले म्हणजे पहिले एकाच मेंढीला बकरं लावलं होतं. त्याच मेंढीला सुरुवाती झाल्या. आता 2-4 गाभ आहे ती आता कसं होती बघू. मग ती मेंढी चिकन आणली होती खाल्लं. हा खालून आणलं लावार आणलं होतं इथं येऊन गाभ गेलो. कितीला आणलं होतं लावार ते. 1,05,000 रुपयाला. 1,05,000 ते तुमच्याच बकऱ्यानं गाभ गेले म्हणायचं. हा पण भीमा पुजाऱ्या बकऱ्याचं पिल्लू 86,000 रुपयाला आणलं होतं गेले. बर 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 हा. मग आता तुम्ही विचार करा. मग ती लावार होतं तेव्हा लावार होतं किती बारीक होतं. 1, 2, 3, 4 महिन्याचं. त्या खालना हुलजेजवळ आणायला आणताना. हा ते 4 महिन्याचं होतं आणि ती पिल्लू आणताना नुसतं जन्मून 8 दिवस झालतं. बर 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 हा. हा मग ती 86,000 रुपयाला लावार 1,05,000 आहे. हा 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 हा. हा मग त्या आणल्यावर ते दोन्ही आपली ही किल्ला त्यालाच गाप गेले त्यालाच झाले. म्हणजे आता हे वंशाळीच पिल्ली मेंढरच आपली समजा जातीची आहे ती. म्हणून मी तुम्हाला फोन करतोय. तर काय माहिती आहे का आईला वंशावळ म्हणजे जातीच हे आपल्याला एखादं कोणाला सांगायला म्हटलं चॅनलवाल्या सांगायला म्हटलं तर आपण गत पुरावा देऊन सांगू शकतो आपण. नाही पुरावा आहे त्या माणसं सुद्धा नाही. सोमानानं म्हणणार नाही हे जाय माझं ते नेलंय. भीमा पुजारी म्हणणार नाही कारण पुरावा सहित आहे ना. पुरावा सगळं आहेत म्हणल्यावर माणसं सांगणारी भेट आणि वंशावळ बी आणि हाय दिसते ना. आपल्याला
आणि दिसतंय ना माणसांना दिसतंय बाबा हाय का त्या मूर्तीचं हाय का दिसतंय सगळ्याला. नाही चांगला आहे म्हणून म्हणलं तुम्हाला मग तुमचे 5-6 लाख काय तसलं काय 7 लाख सांगत नाही पण आता लहान आहे उद्या मोठं झाल्यावर मग त्या किमतीत जाते हो. आता किती दिवसाचं आहे म्हणलं ते? हा? किती दिवसाचं पिल्लू आहे? नाही पिल्लू किती दिवसाचं म्हणलं पाहू ना. आवाज येणार साहेब. हा 21 तारखेला गेले हो. आता 21 तारखेला. हा 21 तारीख मग आज म्हणजे आज 6 आणि 15-16 दिवस झालं. 15-16 दिवस झाला अजून नवीनच आहे. हं. आणि मेंढी तिची आई किती महिने आईला किती वर्ष झाले असतील? आईला आता दुसरी झाली आहे बघा. दुसरी झाल्या 2 वर्ष आहे. दुसरी झाली असेल नाही तर चौशात शिरली असेल. मग आई कोयले का डपळे? आई डपळे. आई डपळे काय? हा. तुम्ही म्हणता तर आलंय तुमच्या मनात तर करून टाकू. पण कसं तुम्ही जाहिरात केल्यावर मग कसं आहे माहिती आहे का? हा. जाहिरात केली म्हणजे जाईल बी एखाद बारी. हं. असं आहे. नाही पिल्लू लय जोरात आहे हो. आहे ना? हा आता त्याला मी सांगोल जत्रेला सुद्धा नेत नाही. सांगोल जत्रेला दुसरी नेणार आहे 2-3 आहे किती बारकी. हा. ती लय लहान आहे म्हणून त्याला नेणार नाही. त्याला घरीच येते ती. त्याला इथं आटपाडी जत्रेत नाही तर मग आपल्या आरवाडीच्या जत्रेतच त्याची किंमत करणार. सांगोलला अजून लहान आहे लय अपदा होत्या लोकांच्या नजरा लागते त्याला. बारकी पिल्ले फोटो तुम्ही टाका. पिल्ले घेऊन जर गेला 100% नजरा लागते. बघतोय आपण मोदी बकरा लाव एवढा गाजलेला त्यात सांगोल्यात आटपाडे त्याच झालं. हा तुम्ही टाकला असता आता तुम्ही ग्रुपला सोडलं ना अजून. नाही सोड नका बरोबर सोड नका. आपले तर 200-250 माणसं आहे. हा ज्याला बघायचं आहे तुम्ही घरी या आणि तुम्हाला फोन लावून विचारा बाबा हे कुठनं कसं आले बकरं कोणाचं आहे काय आहे सगळं पुरावा सकट सांगू शकतो. नाही ते टाकणार आहे मी आता लगेच टाकणार नाही. अजून 1-2 महिने झालं का ते पुरावा सहित टाकणार आहे. त्याचं समध्या बकऱ्याचं पोटी घेऊन आहे एका साईडला आणि हे 3 बाप